अमरावती जिल्ह्यातील आसेगाव पूर्णा येथे चारित्र्यावर संशय घेऊन पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या. खैरी दोंडोडा येथील घटना. मारेकरी पतीस अटक. यवतमाळमध्ये शिवाजीनगरात कीर्तन महोत्सवाचे ध्वजारोहण. अकोला जिल्ह्यातील अंतरी मलकापूर येथे 4 डिसेंबर रोजी गोंड खनिजाची अवैध वाहतूक करणारे वाहन बाळापूर महसूल पथकाच्या वतीने जप्त करण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे कारवरील नियंत्रण सुटल्याने डॉक्टराचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला. 4 डिसेंबर रोजी घडलेली घटना. वाशिममध्ये खासदारांनी संसदेत मांडला नांदेड कुर्ला रेल्वे गाडीचा मुद्दा. 2 वर्षापूर्वी औपचारिक मंजुरीनंतर ही सेवा प्रलंबितच. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी येथे पुण्यातील महात्मा फुले स्मारकाचे खासगीकरण थांबवण्यात यावे. अंजनगाव सुरजीतील जिजाऊ ब्रिगेड संघटनेने दिले तहसीलदारांना निवेदन. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे कापूस खरेदी शुभारंभाला 7,380 रुपये भाव. अकोला जिल्ह्यातील दहीहंडा येथे अमरावतीच्या खेळाडूंनी पटकावले हँडबॉल स्पर्धेचे विजेतेपद. सरस्वती महाविद्यालयात पार पडली स्पर्धा. बुलढाणा शहरात महसूल पथकाची धडक कारवाई. टिप्पर जेसीबी जप्त. कारवाईच्या भीतीने रस्त्यातच खाली केली वाळू. वाशिम जिल्ह्यात सरासरीच्या 95% रब्बी पेरणी आटोपली. शेतकऱ्यांना दिला वेग. क्षेत्रात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे भागवत सप्ताह दिंडी सोहळ्याने दुमदुमले चिंचोली गौडी. कथेच्या शेवटच्या दिवशी गावाला यात्रेचे स्वरूप. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथे शहीद सुशील कुमार यांना शहीद स्मृती पुरस्कार. नितीन गडकरी यांना ज्ञानेश कन्या पुरस्कार. यवतमाळमध्ये महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी सामूहिक रजेवर. मनरेगा प्रकरणातील अटक कारवाईचा निषेध. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन. अकोला पोलिसांची 21 दिवसांची ऑपरेशन आशा मोहीम यशस्वी. पोलीस अधीक्षकांकडून 10,000 रुपये पारितोषिक. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळ्यात घरकुल योजनेचे थकीत हप्ते तत्काळ वितरित करा. क्रांतिकारीची गटविकास अधिकाऱ्यांकडे मागणी. वाशिममध्ये हुरड्याला सुकामेव्याचा भाव. शहरात किलोचा दर काय? जिल्ह्यात सध्या स्थितीत आवक नाही. अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे सोयाबीन खरेदीचा झेंडू आता जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात. वखार महामंडळ अटी शर्तीवर कायम. तहसीलदारांच्या चर्चेवर तोडगा नाही. यवतमाळमध्ये दुग्ध विकास प्रकल्पातून दूध गंगा. दुसरा टप्पा यवतमाळमध्ये. 2 कोटी रुपयांचे अनुदान. अकोला बसस्थानकात 2 चालकांची हाणामारी. घटनेच्या वेळी उपस्थित प्रवाशांनी पुढाकार घेऊन दोघांनाही वेगळे करत वाद शांत केला. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे शारंगधर बालाजी उत्सवातील भागवत कथा सप्ताहाच्या उत्साहपूर्ण वातावरणात समारंभ. विश्वास महाराजांच्या वक्तृत्वाने भाविक मंत्रमुग्ध. वाशिममध्ये स्थानिक श्री शिवाजी विद्यालयात सोमवारी गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ पार पडला. अमरावतीमध्ये उत्तम सरा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सभा. शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे वन्य प्राण्यांच्या उपद्रवाने त्रस्त झालेले शेकडो शेतकऱ्यांनी मंगळवारी वन विभागाच्या उपवन संरक्षक कार्यालयात धडक दिली. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे नगर परिषदेचे मतदान आटोपले. मतमोजणी लांबल्याने उमेदवारांची घालमेल. मतमोजणी लांबणीवर. उमेदवार व प्रशासनाच्या तयारीवर पाणी. समर्थकांमध्ये नाराजी. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे खडकपूर्णा नदीपात्रातील अवैध रेती वाहतूक महसूलची कारवाई. वाशिम जिल्ह्यात दत्त जयंतीनिमित्त 4 डिसेंबर रोजी वाशिम शहरासह जिल्हाभरात विविध कार्यक्रम. भाविकांना महाप्रसाद वितरण करण्यात आले. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची प्रारूप यादी प्रसिद्ध. दावे हरकतींसाठी शिक्षक मतदारांना 18 डिसेंबरपर्यंत डेडलाईन. यवतमाळ जिल्ह्यातील कायर येथे लगतच पुरड येथे केंद्रस्तरीय क्रीडा सामने कायर व नेरळ अंतर्गत घेण्यात आले. यावेळी शॉर्ट ड्रिल या प्रकारात कायर येथील शाळेने प्रथम क्रमांक प्राप्त केला. अकोला जिल्ह्यातील पारस येथे शहीदी समागमाच्या चित्ररथ पारसला दाखल. शासनाच्या परिपत्रकानुसार राबविला उपक्रम. बुलढाणामध्ये बोगस मतदार प्रकरणात कठोर कारवाई करावी. उद्धव सेनेची मागणी. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन. वाशिममध्ये सोनखास येथील सांडपाण्याचा उघडा खड्डा धोकादायक. ग्रामस्थांची गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन. यवतमाळ जिल्ह्यातील दारवा येथे विज्ञान प्रदर्शनात अभ्यासा इंग्लिश मीडियम स्कूल प्रथम. अमरावतीमध्ये 60 फुटांवर अडकलेल्या गोगाच्या यशस्वी रेस्क्यू. टीम वसा आणि अग्निशमन दलाची कामगिरी. यवतमाळमध्ये पुसद शहरातील अत्यंत वर्दळीचा असलेला डॉक्टर आंबेडकर चौक ते महात्मा गांधी चौक दरम्यानच्या रस्त्याने बुधवारी मोकळा श्वास घेतला. वाहतूक शाखेच्या पथकाने या रस्त्यावरील हातगाडे बाजूला करण्यात यश मिळवले. अकोला जिल्ह्यातील उंबरा येथे शहापूर लघु प्रकल्पातून शेतीच्या सिंचनासाठी पाणी केव्हा मिळेल?
उंबरा परिसरातील शेतकऱ्यांचे प्रश्न, मुख्य कालव्याची दुरवस्था, झाडाझुडपांच्या विळखा. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे रानडुकरांच्या उभ्या पिकामध्ये हैदस, शेतकरी त्रस्त, कुडकुडत्या थंडीत शेतात शेतकऱ्यांचा मुक्काम. अकोला जिल्ह्यातील कवठा येथे आता जागरणासाठी शेतकऱ्यांनी ठेवले मजूर, रानडुकरांचा हैदस. कवठा निंबा फाटा परिसरात शेतकरी व मजुरांचे रात्रभर जागरण, रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान. बुलढाणा जिल्ह्यात मतदान यंत्र सेफ, अधिकारी अलर्ट, 24 तास हाय सिक्युरिटी, 10 स्ट्रॉंग रूमच्या दारावर कॅमेरे, चोख बंदोबस्त. स्वावलंबी भारत अभियान रथ यात्रेचे वाशिमात स्वागत. अमरावती जिल्ह्यातील दामणगाव शहरात 777 अंगठे बहादरांची झाली नोंद, विद्यानगरीचे वास्तव, 449 महिला निरीक्षर, शासनाच्या साक्षरता उपक्रम. यवतमाळ जिल्ह्यात अतिपावसाने चांगलाच कहर केला. सततच्या पावसाने शेती शिवारात बुरशीचा प्रकोप झाला. याचा फटका रब्बी हंगामाला बसत आहे. जमिनीत ओल कायम असताना हरभऱ्याची पेरणी शेतकऱ्यांनी केली. यामुळे बुरशीचा प्रकोप हरभऱ्यावर झाला. यातून विविध रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली. वेळीच नियंत्रण न मिळवल्यास हरभरा उत्पादकांना याचा फटका बसणार आहे. अकोलामध्ये शेतकऱ्यांच्या दीर्घकाळाच्या मागणीला प्रतिसाद देत महावितरणने आता दिवसा वीज पुरवठा करण्याला प्राधान्य देण्याचे नवे धोरण राबवले. अमरावती जळगाव खान्देश राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होऊन 2 ते 3 वर्ष उलटूनही रस्त्यालगतच्या धोकादायक विहिरींचा प्रश्न अद्यापही मार्गी लागलेला नाही. या उघड्या विहिरी वाहन चालकांसाठी मृत्यूचे सापळे ठरत असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षाचे चित्र यामुळे स्पष्ट होत आहे. वाशिम जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांचे पेरणीचे प्रमाण आणि त्यानंतरच्या धान्य आवकेवरून स्पष्ट विरोधाभास दिसून येत आहे. यंदा मुगाची केवळ 757 हेक्टर आणि उडीदाची 715 हेक्टरवर पेरणी झाली होती, तर सोयाबीनचे लागवड क्षेत्र तब्बल 2,91,000 हेक्टर इतके राहिले. वाशिम जिल्ह्यातील श्री क्षेत्र कोंडली लगत असलेल्या मोहगव्हाण गावात श्रीमद भगवद्गीता जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यावर्षी 2 डिसेंबर रोजी 2 दिवसाच्या धार्मिक कार्यक्रमांनी परिसर भक्तिमय झाला होता. अमरावती जिल्ह्यातील येवदा येथे तालुका कृषी विभाग अंतर्गत येवदा मंडळात पिंपळद, सागरवाडी, गडचंदी, उमरी, इटकी, पाथरविरा, बामद, वडनेर, गंगाई, रामागड या गावामध्ये वनराई बंधाऱ्यांची लोकसहभागातून निर्मिती करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे मुकटबन येथील RCCPL चुनखडी व डोलोमाईट खाणी कामगारांकरिता जागरूकता मोहीम राबवण्यात आली. खाण प्रमुख KK राठोड व मानव संसाधन प्रमुख जितेंद्र कर्वे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली. सोन्याच्या दरात गत काही वर्षात भरमसाठ वाढ झाली. भाव आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत असल्याने सोने खरेदी वाढली. दुसरीकडे चोरीच्या घटनाही वाढत असल्याने सोने घरात ठेवण्याऐवजी नागरिक बँकांमधील लॉकरमध्ये ठेवण्यावर भर देत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड येथे कोल्हापुरी बंधाऱ्याच्या फोड्या काढल्याने 100 एकरावरील पीक धोक्यात. दिशाभूल करणारा अहवाल पाठवल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. वहिवाटीचाही प्रश्न. वाशिममध्ये हांगणदारी मुक्तीचे स्वप्न फलकावरच. गावातील रस्ते दुर्गंधीने गुदमरले. गावातील अस्वच्छता, नाल्याची दुरवस्था,